28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर पोलिसांची पुन्हा खणखडीत कारवाई। 24 तासांत जबरी चोरीचा छडा, दोघे गजाआड। 1.20 लाखांचे मंगळसूत्र हिसकावणारे बाईकस्वार जेरबंद, मुद्देमाल हस्तगत। तारापूर रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बाईकवरून येऊन जबरीने हिसकावून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना पालघर पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे। चोरीला गेलेला 20 ग्रॅम वजनाचा 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे। 25 मे 2026 रोजी सायंकाळी सकाळचे 7:40 वाजता दर्शना दिनेश म्हात्रे, वय 63, राहणार कुडण नवापाडा, तालुका जिल्हा पालघर या भाजीपाला विक्री करून कुडण नवापाडा बस स्टॉपवर उतरून रस्ता ओलांडत होत्या। त्याचवेळी 2 अनोळखी इसम मोटार सायकलवरून अचानक आले आणि त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पसार झाले। या प्रकरणी दर्शना म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4), 304(2), 3(5) प्रमाणे मे 26 रोजी रात्री दुपारचे 12:45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 24 तासांत आरोपींचा माग काढला। दर्शन जगदीश मोरे वय 44, प्रणेश सुरेंद्र पाटील वय 26, दोघेही राहणार घिवली, पूर्व भंडाराळी, तालुका जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींकडून चोरीला गेलेले 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH48CW0515 जप्त करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 30 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बनसोडे, नेमणूक तारापूर पोलीस ठाणे हे करत आहेत। या कामगिरीबद्दल SP यतीश देशमुख, ASP विनायक नरळे, डेप्युटी SP विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।